जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे डाळिंब लागवड नियोजन. म्हणजे मी जे माझ्या शेतामध्ये डाळिंब लागवड करणार आहे ते कशा पद्धतीने करणार आहे ते बघणार आहे मित्रांनो. म्हणजे डाळिंब लागवडीचं दोन्ही लाईनमधलं अंतर किती असणार आहे, दोन्ही झाडाचं अंतर किती असणार आहे, जे आपल्या आता सध्या सबलाईनचं काम चालू आहे एका सबलाईनवर किती झाडं असणार आहे हे आपण बघणार आहे मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला माझा परिचय करून देतो. मी विशाल पाचफुले आहे. याआधी तुम्ही मला यूट्यूब चॅनलवरती बघितलं असेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं असेल तर मी आधी ट्रॅक्टरची किंवा वाहनाचे व्हिडिओ बनवत होतो. बट आज आपल्या शेतातून मी व्हिडिओ बनवतो आहे आणि डाळिंब बागेचे नियोजन चालू आहे माझ्या शेतामध्ये लावण्याचं. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण बघूयात आता पुढं आपण आपलं नियोजन कसं करणार आहे डाळिंब लागवडीचं. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले अडचण आली होती ठिबकची. म्हणजे आपण जे हे ठिबक केलेलं दिसतंय तुम्हाला 4 फुटावरती कनेक्शन काढलेलं आहे प्रत्येकी. तर याच्या असा अडचण झाली होती या साईडला 210 फूट आणि इकडच्या साईडला 220 फूट असं अंतर झालेलं होतं. यामुळे काय होतं, आपली लागवड 7.5 बाय 12वर असणार आहे. त्यामुळे एका लाईनवर 54-55 झाडं बसत होते आणि एका साईडला या साईडला 27 आणि या साईडला 27 अशी झाडं येत होते एका लाईनवर. त्यामुळे पाणी पुरणार नव्हतं शेवटपर्यंत सारखं पाणी पडणार होतं. मग याचं सोल्युशन म्हणून आपण या साईडला एक सबलाईन काढलेली आहे आणि या साईडला एक सबलाईन काढलेली आहे. म्हणजे दोन्ही सबलाईनवर आता 28-28 झाडं राहणार आहे. पलकडल्या साईडला 14 झाडं आणि अलीकडल्या साईडला 14 झाडं आणि या लाईनला पण 14 आणि 14 झाडं असणार आहे मित्रांनो. यामुळे आपलं पाण्याचं जी अडचण येणार होती, पाणी सारख्या प्रमाणात आता सर्व झाडांना भेटणार आहे मित्रांनो. आता आपल्या या बाजूला बघा सबलाईन दाबण्याचं काम सुरू आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे आपण कनेक्शन काढलेले होते त्याच्यामध्ये असे पाईप घालून ठेवले जेणेकरून नळ्या सरळ राहतील. जे आपण कनेक्शन काढलेले ते दाबणार नाही. आता आपलं पाईपलाईन दाबायचं काम झालेलं आहे मित्रांनो. हे बघा ठिबकचे कनेक्शन चेक करणं चालू आहे आणि फ्लॅश वॉलमधून समोरून जी घाण असते ती काढणं चालू आहे. बघा तुम्हाला दिसेल. हे बघा आता आपल्या डाळिंबच्या लाईननुसार नळ्या टाकून घेतलेल्या आहेत. नुकतंच ठिबक पांगणं झालेलं आहे. ज्या ठिकाणी मार्किंग आली त्या मार्किंगवरती ठिबक टाकून झालेलं आहे. आता या ठिबकला आता ही मार्किंग टाकलेली आपण या मार्किंगच्या ईदभर अंतर सोडून आपण ड्रिपचं कनेक्शन काढणार आहे. जेणेकरून आपलं जे झाड असणार आहे फक्कीच्या मार्किंगवर ते पाणी डायरेक्ट खोडायला लागलं नाही पाहिजे मित्रांनो. चला आता आपल्याला ड्रिपचे कनेक्शन काढायचे. अशा पद्धतीने आपण ड्रिपचे कनेक्शन काढणार आहे. हे आपलं झाडाची मार्किंग आहे, फक्की टाकलेली आपण त्याच्या अर्धा फूट अंतर घेऊन आपण ड्रिप काढणार आहे. जैन कंपनीचं आपलं ड्रिप असणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण झाडाच्या अर्धा फूट अंतरावर कनेक्शन काढलेले आहे. जेणेकरून झाडाला याच्यातून पडलेलं पाणी हे एवढा एरिया पूर्ण ओला करणार आहे. डायरेक्ट झाडाच्या बुडाला पाणी पडणार नाही, जेणेकरून झाडाची साल खराब होणार नाही. आणि प्रत्येकी आपण असेच कनेक्शन काढलेले बघू शकता तुम्ही झाडाच्या अर्धा फूट अंतरावरच. शेतकरी मित्रांनो, हे बघा आता आपलं हे रोप आहे. याची व्हेरायटी साधा भगवा आहे. हे अशा पद्धतीने आता शेतामध्ये पांगण्याचं काम चालू आहे. रोप अशा पद्धतीने आपण मार्किंगवर ठेवून दिलेलं आहे आणि ड्रिपला असं पाणी पण सोडलेलं आहे, जेणेकरून तिथे थंड वातावरण मेंटेन राहील आणि रोपाची मर होणार नाही टेम्परेचरमुळं. असं रोप ठेवण्याचं काम चालू बघू शकता तुम्ही. सगळीकडे रोप जवळजवळ ठेवून झालेले आहे. सर्व बाजूला आता रोप आथरून झाले आणि
गड्डे पण खांदून घेतलेले अशा पद्धतीने बघा, गड्डे पण खांदून घेतलेले, जिथे डिस्चार्ज पॉईंट आहे अशा ठिकाणी गड्डे खांदून घेतलेले. आधी पाणी सोडलं होतं आपण त्याला. हे अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढं आपण खत व्यवस्थापनामध्ये काय काय करणार ते बघू. हे बघा, एक गांडूळ खत मी घरी तयार केलेलं गांडूळ खत आहे. अशा पद्धतीने आपण घरीच गांडूळ खत तयार केलेलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये कृषी उद्योग मॅट्रायझियम, हे बुरशीनाशक, तुडतुडी किंवा वाळवी, आपण त्याला वाळवी म्हणतो, किंवा जैविक खालून झाडाच्या मुळीला अपाय करणारे किडी आहे त्याने मारणार आहे. त्यासाठी आपण, आणि हे जैविकमध्ये येत आहे, आपण जास्तीत जास्त जैविक खताचा वापर करणार आहे मित्रांनो. 1 किलोची पॅकिंग आहे. हे 150 किलो खत आहे. यामध्ये आपण 150 किलो खतासाठी 2 किलो मॅट्रायझियम वापरत आहे. अशा पद्धतीने वापरून टाकून घेणार आहे. सर्व बाजूने टाकून घेणार आहे त्याच्यावर. आणि आता याला आपण मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं. आपण डाळिंब असू द्या, कुठल्याही पिकामध्ये यानंतर आपण जैविक खताचा जास्तीत जास्त वापर करणार आहे. त्यामुळे जे आपल्या जमिनीचा जो रासायनिक कर्ब वाढलेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करू. जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. आणि गांडूळ खतामुळे आता आपली जी मुळे आहे ती व्यवस्थित चालणार आहे. NPK जे आपण विकत घेऊन टाकतो ते आपण आपल्या घरच्या शेतामध्ये तयार करून टाकू शकतो. यामुळे आपली खर्चाची पण बचत होणार आहे. आणि जमिनीचा ऑर्गॅनिक जे जैविक कर्ब म्हणतो आपण ते सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊ. आता त्याचं टाकायचं कसं ते बघू आपण. प्रति झाड अर्धा किलो टाकणार आहे. हे 150 किलो आहे. तसं अजून आपल्याकडे आहे तिकडे पण तशा पद्धतीने आपण काढून ठेवणार आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो याचा वापर कसा करायचा. अशा पद्धतीने आपण हे अर्धा किलोची माप केलेले आहे, ज्यामध्ये आपण आता हे आपलं रोप त्याची 50 कट करून घेऊ. हे रोप असं ठेवून देणार आहे आपण. आणि त्याच्या चारही बाजून असं खत टाकून घेणार आहे. आणि ही जी मोकळी माती ओली ही सर्व बाजून आपण टाकून घेणार आहे, जेणेकरून झाड असं गच्च नाही झालं पाहिजे. वरून मोकळी टाकणार आहे, झाडाच्या मुळीला काही अडचण नाही आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण लावून घेतलेली. असेच आपण सर्व आता झाडं लावणार आहे. शेवटी आपली लागवड झालेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ड्रीपद्वारे पाणी चालू केलेलं आहे रोपाला. हे अशा पद्धतीनं रोपाच्या 4 ते 6 बोटं पाणी सोडलेलं मित्रांनो. आपण ड्रीपच त्या हिशोबाने काढले ते, ज्या हिशोबाने की रोपाच्या 4 ते 6 बोटं लांब पाणी पडायला पाहिजे. डायरेक्ट फरार पाणी नाही पडायला पाहिजे. शेवटी आपली लागवड झाली. आपण सुरुवातीपासून अंतरापासून ते खत व्यवस्थापनापासून ड्रीपच्या व्यवस्थापनापासून सर्व व्हिडिओ बघितलेला आहे मित्रांनो. बट हा मी माझा तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स नाही आहे शेअर करत की असं करायला पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही पण असं करायला पाहिजे. याउलट तुम्ही मला सांगा की याच्यानंतर आता आपली लागवड झालेली आहे, लागवडीच्या नंतर आपण पुढे काय नियोजन करायला पाहिजे. खताचं नियोजन असू द्या किंवा बुरशीसाठी असू द्या, कुठलंही जे याच्यानंतर तुमचा जो अनुभव असेल तो तुम्ही नक्की शेअर करा कमेंटमध्ये की पुढं काय करायचं. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या. यानंतर आपण आपल्या शेतामधून डाळिंबाचे असू द्या किंवा इतर फळबाग माझ्या शेतात जे पण असेल त्याची व्हिडिओ नक्की मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. मी कशा पद्धतीने काम करतो आहे आणि तुम्ही पण तुमचा अनुभव मला शेअर करत जा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.